सुरू झाला आणि भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली। त्यानंतर भारत हा भूभागाने प्रचंड असा मोठा देश आहे। या देशामध्ये राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी आयोग नेमण्यात आला आणि 1960 ला भारतामध्ये भाषावार प्रांत रचना निर्माण होऊन स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली। तो दिवस होता 1 मे 1960। त्या दिवसापासून आपण आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करतोय। तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू यांनी महाराष्ट्राचा हा मंगल कलश तत्कालीन पंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द केला आणि महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने पहिला मुख्यमंत्री लाभला आणि आपला राज्यकारभार अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने सुरू झाला। त्यावेळेस भाषावार प्रांत रचना निर्माण झाल्यानंतर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी होती। याच मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं। असं हे 1 मे महाराष्ट्र दिनाचे महत्व आहे। प्रत्येक 1 मेला प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये ध्वजारोहण केलं जातं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण करून प्रत्येक शाळेचा रिझल्ट हा घोषित केला जातो। त्याचप्रमाणे आज कामगार दिन आहे। कामगारांसाठी स्वतंत्र कायदे आजपासून अंमलात आले। कामगारांचा जो हक्काचा लढा होता अनेक वर्ष लढला गेला आणि कामगारांना न्याय हक्क मिळाले। यामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये 12-12 तास काम करावं लागत होतं, पण कामगार कायद्यानुसार आता कामगारांना 8 तास काम करायला कायदा तयार झाला। आज सरकारी नोकरी लागली की आपण 8 तास काम करतो। प्रसूती रजा मंजूर करण्यात आली, पेन्शनचा हक्क देण्यात आला, ग्रॅज्युइटी देण्यात आली। असे वेगवेगळे कायदे कामगाराच्या हिताचे करण्यात आले। कामगारांना कामगारांचा न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय हक्क पद्धतीने सरकारी दरबारामध्ये आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार या कायद्याने देण्यात आला। अशा प्रकारे हे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आपण आपल्या राज्यामध्ये साजरा करतोय। ऊन फार आहे, त्याचा आग्रह आहे, काय जास्त बोलण्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही। या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची परवानगी दिली आणि त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दळवी सर आणि विद्यमान अध्यक्ष प्रसादजी गुरव यांनी आम्ही 31 मे ला रिटायर होतो। आमच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। त्याबद्दल मी दळवे सर आणि त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण या ठिकाणी थांबवतो।